दोन्ही पक्षांना गिळल्याशिवाय आता हा एनाकोंडा थांबणार नाही। भाजपमधील शिंदेची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपने आपल्या मित्रपक्षांची अवस्था भिगी बिल्लीसारखी केली। शिंदेची सेना आणि दादांची राष्ट्रवादी भाजपच्या ताटाखालचं मांजर झालंय। विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका। मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर कॉलर टाईट होईल। भाजपच्या लोढांना शिंदेच्या संजय शिरसाटांकडून उत्तर। देवाभाऊ लोढांचा आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी, शिरसाटांचं वक्तव्य। कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचा करायचा। राज्यातील भाजप नेत्यांना दिल्लीतील आकांचे आदेश। लोढांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। दिल्लीतून आदेश आला तर उद्धव ठाकरेंना पर्याय नसेल। त्यांनी दिल्लीतील बॉसचा फोन आल्यावर त्यांना जावंच लागेल। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। प्रशांत जगतापांकडून शरद पवारांची भेट। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला प्रशांत जगतापांचा विरोध, तर कार्यकर्ते संभ्रमात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, शरद पवारांचा शशिकांत शिंदेंना निरोप। आता आलेल्या ऐरागैरांना सोशल मीडियावरूनच उत्तर द्यायचं असतं। रुपाली पाटलांचा रोख कुणाकडे? नाकाने कांदे सोलणाऱ्यांसाठी पोस्ट होती, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। महायुती होती म्हणून आपण सत्तेत आहोत। कोण कोणामुळे सत्तेत आहे ही श्रेयवादाची लढाई नाहीये। संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं उत्तर। आम्ही क्रांती केली म्हणून राज्यात महायुती सरकार आलं, संजय गायकवाडांनी केलं होतं विधान। नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात मनसेचं आंदोलन। शालिनी ठाकरे, सायली संजीव आणि अमेय खोपकरांच्या नेतृत्वात आंदोलन। तपोवनातील 1800 झाडं तोडण्याचा राज्य सरकारचा घाट। कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्याने घेणार। साधू महंतांच्या वास्तव्यासाठी साधूग्रामची जागा भाडेतत्वावर घेण्याचं निश्चित। दर अंतिम केल्यानंतर जागा मालकाशी भाडेपट्टी करारनामा केला जाईल। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती। मंत्री गिरीश महाजनांची माहिती, वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता। हा डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा विरोध। तुम्ही वेगळा मार्ग निवडा पण झाडं तोडू नका, महेश मांजरेकरांची राज्य सरकारकडे मागणी। पुणे शहरातील भाजप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगाचा पक्षप्रवेश, तर भाजपच्या माथाडी पुणे शहरचे अध्यक्ष अक्षय भोसलेही ठाकरेंच्या सेनेत। उरणमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला आईस समोरच मारहाण। उरणचे स्थानिक आमदार महेश बालदींच्या समर्थकांकडून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कांदिवलीत भंडाराच्या कार्यक्रमात आदर न मिळाल्याने वाद। कार्यक्रमात आदर न मिळाल्याने वादाचा व्हिडिओ समोर। कार्यकर्त्यांना सन्मानित न केल्याने झाली हाणामारी। पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी बाबासाहेबांचं स्मारक तयार करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। तर भारताचं संविधान महत्त्वाचं, संविधान प्रत्येकाचं कल्याण करू शकतं। भारतातील संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान, फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी। बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडला तर सरकारचा उपयोगच काय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। इंदू मिलचं काम किती टक्के झालं? स्मारकाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का केली? विजय वडेट्टीवारांचा सवाल। तर इंदू मिल स्मारक पुढच्या वर्षी झालं तर फडणवीसांचं स्वागतच करू, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणी एकाला अटक। काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला केली अटक। संदीप गायकवाडने लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दीपालीच्या आईचा आरोप। भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं। महिलांविरोधात सर्वात जास्त गुन्हेगारी। राज्यात महिलांना सुरक्षित वाटत नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भाजपचा कार्यकर्ता असला तरी पोलीस तपास करतील, मुख्यमंत्री फडणवीस कधीच कोणाला पाठीशी घालणार नाही। नृत्यांगना दीपाली पाटीलच्या आत्महत्येवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। गोंदियातील विरसी विमानतळावरून इंडिगोची उड्डाणं रद्द। इंडिगोने प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत केले। 9 डिसेंबर नंतर सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती। अहमदाबाद विमानतळावर एका महिला प्रवाशाला रडू कोसळलं। इंडिगोची विमान उड्डाणं रद्द होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। इंडिगोवर सरकारनं ऍक्शन घेतली पाहिजे। इंडिगोचं नक्की काय झालं, याला कोण जबाबदार? सुळेंचा सवाल। तर संसदीय अधिवेशन सुरू आहे, सरकारनं सभागृहात उत्तर दिलं पाहिजे, सुळेंची मागणी। हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून संकट। गुजरातने आंब्यावर दावा करत वलसाड हापूस तावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी केला अर्ज। कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली। गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये अर्ज।
गुजरातचा वलसाड आंबा कोकणामध्ये आणून लावला तर त्याला अतिक्रमण म्हणू शकतो. वलसाड हापूसच्या मानांकनावर बोलताना उदय सामंतांची प्रतिक्रिया. राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत संपवावीच लागेल. सुप्रीम कोर्टाचे आदेश. कोणतेही कारण देऊन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही. सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. पाऊस आणि अतिवृष्टीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील गैरकारभाराची चौकशी करा. स्वाभिमानी स्वराज्य सेनेची मागणी. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असून देखील त्यांना मुदतवाढ देण्यात आल्याचा स्वराज्य सेनेचा आरोप. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील मुंबई हैदराबाद महामार्गावरील कोरेगाव पुलाची दुरावस्था. पूल दुरुस्तीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांचं पाण्यात बसून आंदोलन. गेली 8 महिन्यांपासून पुलाखाली पाणी साठत असल्याचा त्यांचा आरोप. पुण्याच्या दौंड तालुक्यातील जलसिंचन प्रकल्पांना शासनाची मान्यता. शेतकऱ्यांना दिलासा. आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन आभार मानले. जळगाव लोकसभेतील 34 आदिवासी गावांचा धरती आबा योजनेत समावेश करा. संसदेत खासदार स्मिता वाघ यांची मागणी. या गावांना विकासाचा समान हक्क मिळालाच पाहिजे. वाघ यांची प्रतिक्रिया. मुक्ताईनगरच्या धामणदे बेलखेड शिवारात बोगस बियाण्यांमुळे पिकं उगवली नाही. टीव्ही9च्या बातमीनंतर कृषी विभागानं पंचनामे करून पिकांचे नमुने तपासणीसाठी नेले. शेतकऱ्यांना दिलासा. निलंग्यात काँग्रेस आणि भाजपचे बॅनर फाडल्याचं समोर. नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात लावले होते बॅनर. अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकरांचे बॅनरवरील फोटो फाडले. नागपुरातील मेट्रोच्या पिलरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर. नागपूर विमानतळ ते अजनी चौकापर्यंत बॅनर. हिवाळी अधिवेशनासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री नागपुरात दाखल होणार. चंद्रपूर शहर महापालिकेच्या मतदार यादीतून 7,807 दुबार मतदारांची नावं वगळणार. महापालिकेच्या मतदार यादीवर 760 जणांचा आक्षेप. अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला जाहीर होईल. इंदापूरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. इंदापूर नगर परिषद निवडणुकीसाठी 79.89% मतदान झाले. सोलापूरच्या माढामध्ये प्रहार संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात रक्तदान करून अनोखं आंदोलन. केवळ जामगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन. बेळगावच्या जामोदमध्ये 3 अल्पवयीन मुली बेपत्ता. 3 मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची माहिती. मुलींच्या शोधासाठी पोलिसांकडून 6 पथकं स्थापन. पुण्याच्या यवत पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक निखिल रणदिवे 2 दिवसांपासून बेपत्ता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचा आरोप करत पोलीस कर्मचारी बेपत्ता. शेअर ट्रेडिंगमुळे मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून 19 लाखाची फसवणूक. जळगावच्या भुसावळमधील घटना. नथू प्रसाद प्रजापती असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव. नाशिकमध्ये कारची स्टंटबाजी करणाऱ्या पोलिसांची तात्काळ कारवाई. रील स्टार तरुण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या वणीमध्ये घरात दरोडा टाकणाऱ्या 3घांना अटक. आरोपीकडून 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई. येवला येथील नागोड मॉलमध्ये मध्यरात्री चोरी. चोरट्यांनी महागड्या पैठणी, साड्या, कापडमालासह रोकड पळवली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात सध्या बिबट्याची दहशत. रानमांजर, तडस, बिबट्याच्या शिवारात मुक्त संचार. तर नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. इचलकरंजीतील माई बाल विद्या मंदिरामध्ये बालवाडी प्रदर्शन संपन्न. बालवाडी प्रदर्शनाला प्राथमिक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेटीचा काही भाग धोकादायक. जेटीचा काही भाग पोकळ. या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल. बेडवडवणी रेल्वे मार्गावर इंजिनची चाचणी. इंजिन चाचणीनंतर पुढील 2 दिवस स्पीड रेल्वे चाचणी होणार. रेल्वे ट्रॅक परिसरापासून दूर राहण्याचे रेल्वे प्रशासनाचं नागरिकांना आवाहन.